जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहे. बॅट्समन वीरू पष्टे आणि त्याच्या साथीने निशांत पष्टे. पष्टे बंधूंची जोडी. मॅचला शुभारंभ. पहिल्या क्रमांकाचं षटक इथून मात्र हाताळण्याकरिता अजय मार्गस्थ झालाय. तर विनंती असेल शेटगाव टीम तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करायची आहे. त्याकरिता बॅड लाईटचा सामना तुम्हालाच करायचा आहे, कारण तुम्ही टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. षटकातला पहिला बॉल. पहिलाच बॉल अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत अगदी वेगाने स्वार होत आहेत, पोहोचतायत. धावसंख्या 1 ने टीमचं अकाउंट ओपन झालंय. धावसंख्या 1 वरती. आजच्या दिवसातील क्वालिफायरचा सामना कांदळी विपक्ष शेडगाव अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या बॉल वरती तर सिंगल आली आहे. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो, जबरदस्त बॉल देह एष्टी वरती बॉल आदळलाय आणि इथून मात्र फलंदाज पाहायचं पंचांचा निर्णय काय. तर फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अर्थातच निशांत बॅक टू द डगआउट.
4 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली होत्या 16 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन निलेश. चांगला बॉल आहे डॉट बॉल आलाय गोल्डन स्पॉट वरती पिचिंग झालाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय डॉट बॉल इथे आलाय. धावसंख्या 16 वरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. चौकार आल्यानंतर डॉट बॉल देखील आलाय. निलेशला डाव इथे घाई करायची आहे कारण दुसऱ्या डावात शेडगाव टीमला बॅटिंग करायची आहे. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाले. चकवणारा बॉल हाताळला गेलाय. त्यानंतर काय तर डॉट बॉल आलाय. चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. सलगचा हा दुसरा बॉल मात्र तो डॉट आलाय. 16 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल या डावातील. अंतिम बॉल वरती मोठा फटका येईल का की धावसंख्या रोखली जाईल खूप सारे प्रश्नचिन्ह. स्टँड इन डिलिव्हर अंतिम बॉल वरती बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. फलंदाजी असो वा फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांनी पार पाडले. परंतु ही महत्वपूर्ण लढत आहे कारण इथे तुम्ही जर तुम्हाला टॉप 3 मध्ये पोहोचायचं आहे तर तुम्हाला 100% परफॉर्मन्स द्यायचा आहे. अजय स्ट्रायकर एंड मध्ये मॅचला सुरुवात मयूर आलाय पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन राईट अप ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंट कडे ढकलला बॉल आउटफील्ड फास्ट. चेंडूचा पाठलाग केला जातोय परंतु चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे या बॉलला ढकलला. क्षेत्र खाली होतं आणि मिड ऑफचा खेळाडू आता मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये घेतला गेला. 4 धावेने टीमचं अकाउंट ओपन झालं. सुरुवात चौकाराने केली फलंदाज अजयनं. धावसंख्या 4 या अंकावरती. पुढचा बॉल मयूरचा. यावेळेला मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र बॉल ऑफसाइड क्षेत्रामध्ये एकदा इथे मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 5 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 2 चा खेळ इथे पूर्ण झाला. पहा पहिल्या बॉल वरती षटका चौकार त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्या. 23 धावांची आवश्यकता होती. आता इथून मात्र 18 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये 10 आणि 10 मध्ये धावा काढायच्या ते 18. आई गावदेवी शेडगाव संघाला. पुढचा बॉल समोरच्या बाजूला इंटू द गॅप खेळले गेलेत. अगदी खूप दूरवरचं अंतर कापायचं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. निलेशच्या बॅट मधून दमदार चौकार. टीमची धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचली. मयूर राईट ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक अशोक काटेस्कर एक व्यतिरिक्त मात्र काही मिळणार नाही कारण खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत. अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान नेहमीच चांगलं राहिलं. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 10 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4 चा खेळ संपन्न झालाय. 2 बॉल शेष. 8 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 13 चे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातला पुढचा बॉल मयूरचा.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा काऊ कॉर्नर क्षेत्राकडे बॉलला ढकललाय निशांत. चांगली फेकी, चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 11 धावा धावफलकावरती. 7 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता, अर्थात 7-12. इथे 7-12 उतारा कोणाच्या नावावरती आज जाईल, कांदळी की शेडगाव, हे देखील पाहावं लागेल. 7 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ केला जातो. इथे बॅट चिडिंग घ्यायच्या, पंचांच्या कोणत्याही निर्णयाची वाट न पाहता त्याने खेळपट्टी सोडल्या. चांगली खेळाडूवृत्ती दाखवली निलेशनं. धक्का क्रमांक पहिला टीम गावदेवी शेडगाव संघाला. पाहू शकाल इथून विकेट गमावल्या निलेश. महत्वाची विकेट आली आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 12 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सचिन. तर स्ट्रायकर एंड वरती आपण अजयला पाहतोय, ज्याचा खेळ दमदार राहिला या स्पर्धेमध्ये. तर प्रीतम भोईर शेवटचे 6 बॉल या आजच्या दिवसातील घेऊन येईल. 6 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल, जय कोणाच्या वाट्याला येईल, पराजय कोणाच्या वाट्याला येईल. खेळ म्हटलं तर जय पराजय हा होत असतो. यावेळेला मात्र पहा चांगला गॅप सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत 2 धाबा इथे सहजरित्या पूर्ण देखील केल्यात. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 10 धावा या शेडगाव टीमला काढाव्या लागतील. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतो. एक बाजूने कांदळी तर दुसऱ्या बाजूने शेडगाव. 5 बॉल 10ची गरज आहे. स्ट्रायकर एंड वरती अजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र स्लॉक स्वीप करायचा होता, मात्र मिसफील्ड इनफील्डच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डेंजर एंड वरती फलंदाज आहेत आणि इथे काय घडले पाहावं लागेल. तर फलंदाज सेफ अगदी सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. चांगलं डिसिजन. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. एकंदरीत धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 4 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. सरपंच चषकातली अंतिम मॅच आजच्या दिवसातील आणि खऱ्या अर्थानं रंगताना पाहायला मिळते, कारण समान संधी आहे दोन्ही टीम्सला. दोन्ही बाजूचा तराजू आपण पाहिलं तर लेवल मध्ये, परंतु विजय कोणाच्या बाजूने येणार. शेवटचे 4 बॉल आणि 8ची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट पुढचा बॉल. या वेळेला मात्र फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद होईल. विरू पष्टेने टिपलाय जेल. अजयचा संपलाय खेळ. आणखीन एक धक्का शेडगाव टीमला. शेवटचे 3 बॉल या मॅच मध्ये शिल्लक आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 8 धावांची आवश्यकता. पहा 4 मध्ये 8 काढायचे होते, त्यावेळेला मात्र अजय बाद झालं. आता या मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं तर 3 मध्ये 8 काढायचे, परंतु मॅच संपली नाही आहे. इथून एखादा जर मोठा स्ट्रोक आला तर निश्चितपणाने पलटवार होऊ शकेल आणि केतनला धाडले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रीतम भोईर चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये करतायत. लेफ्ट हँड बॅट्समन केतन स्ट्रायकर एंड वरती. 3 मध्ये 8. फटका दमदार है, फटका दमदार है. स्टैंड इन डिलीवर. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. स्पर्धेचा नियम तुम्हाला ठाऊक आहे की कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 2 मध्ये 2 धावा काढायचे. जोपर्यंत पहिला शेवटचा अंतिम बॉल टाकला जात नाही, पंचांचा निर्णय येत नाही, तर दोन्ही टीमच्या समर्थकांना विनंती आहे की आपण मैदानात कोणी जायचं नाहीये. 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. रंगतदार मॅच, रंगतदार अवस्थेमध्ये मॅच. केतनने आल्या आल्या लगावलाय षटकार. पुढचा बॉल. प्रीतमचा हा बॉल, याला देखील नाही, याला नाही पाठवलं. अशोक काटेसकरने टिपलाय जेल. आता 1 मध्ये धावा हव्यात 2. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दोन्ही संघांचा खेळ खूप चांगला राहिलाय. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग.
2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग, रंगतदार मॅच, हृदयाची ठोके वाढवणारी मॅच, हृदयाला स्पर्श करणारी मॅच आपल्या भेटीला आली आहे. कांदळी विपक्ष शेडगाव, भिवंडी तालुक्यातील 2 ताकदवार संघ आमने सामने. काय घडेल काय बिघडेल, सरपंच चषकामध्ये कोण बाजी मारेल, पहिला दिवस कोणाच्या नावावरती जाईल. ना खेळत आम्ही पैशासाठी, ना खेळत आम्ही नावासाठी, आम्ही फक्त आणि फक्त खेळतो आमच्या गावाची अस्मिता जपण्यासाठी. कांदळी की शेडगाव, 1 बॉल 2 ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, दर्पण, दर्पण वरती असेल दडपण. काय घडेल, 1 बॉल 2 ची गरज. राईट मोहर द विकेटने अंतिम बॉल आजच्या दिवसातील. पहा मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे, अनिश्चिततेने भरलेला खेळ. चला मॅच सुरू करा विनंती आहे. शेवटचा बॉल दर्पण करिता, 1 मध्ये 2. राईट मोहर द विकेट, षटकातला अंतिम बॉल. समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढलाय आणि इथे काय तर निश्चित आई गावदेवी स्पोर्ट शेडगाव संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. कम ऑन डीजे, हार्ड लक कांदळी.